की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी, अनपढ़ गुंडों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। जय 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 भीम जय 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 भीम, जय 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 भीम। जय भीम। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दाभाडीमध्ये 100% प्रतिसाद। जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे दिल्ली येथे झालेल्या विद्यार्थी लाठी हल्ल्याप्रकरणी निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला दाभाडी येथे 100% प्रतिसाद मिळाला। दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी लाठी हल्ला केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्या अनुषंगाने दाभाडी बंद करण्यात यावे असे आवाहन येथील आंबेडकरी समाजाच्या वतीने केले होते। यानंतर दाभाडी येथील व्यापारी वर्गाने त्यास 100% प्रतिसाद दिला। व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन जयवाळ व इतर व्यापारी वर्गाचे आंबेडकरी समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले। दाभाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा घेण्यात आली। निषेध सभेला मिलिंद रगडे, युवा प्रवक्ता अजिंक्य गडवे, कैलास बकाल यांनी मार्गदर्शन केले। निषेध सभेचे सूत्रसंचालन कचरू रगडे यांनी केले, तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव गडवे यांनी बंद यशस्वी केल्याबद्दल सर्व व्यापारी वर्ग व उपस्थित जनसमुदायाचे आभार मानून दुकाने पूर्ववत चालू करण्याबाबत सूचना दिल्या। विठ्ठलराव गडवे, मुख्य संपादक, संघर्ष न्यूज, जालना। दाभाडी बंदचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला जो प्रतिसाद मिळून 100% दाभाडी आज या ठिकाणी होत आहे। बंद का पाळण्यात येत आहे? जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन का चालू आहे? बाळासाहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक का दिली आहे? तर या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे या देशामध्ये अत्यंत मनुवादी सरकार सत्तेवर आहे। या देशातल्या नागरिकांना, या देशातल्या तरुणांना गुलाम बनवण्याची प्रक्रिया हे सरकार चालवत आहे। गुलाम बनवण्यासाठी काय करावं लागतंय? तर गुलाम बनवण्यासाठी पहिल्यांदा सिस्टेम घालावा लागतो। जोपर्यंत तुम्ही निरक्षर होणार नाही, जोपर्यंत तुम्ही अडाणी राहणार नाही, तोपर्यंत तुम्ही अंधभक्त बनणार नाही, तोपर्यंत तुम्ही गुलाम बनणार नाही। आणि म्हणून या केंद्र शासनाने या देशातल्या हजारो शाळा पहिल्यांदा बंद केलेल्या आहेत। हजारो शाळा बंद करण्याच्या ते मार्गावर आहेत। या देशाची संपत्ती यांनी विकून तिचं खाजगीकरण चालवलेलं आहे। आणि अशातच नीटची परीक्षा झाली, नीट परीक्षेचा पेपर फुटला। 22 विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि संघर्षाची, आंदोलनाची भूमी पडली। सर्व विद्यार्थी जागृत झाले। सर्व विद्यार्थी जागृत होऊन या जात्यांध, या अडाणी आणि या गुंडागर्दी करणाऱ्या सरकारच्या विरोधात जंतर मंतरवर एकत्र आले आणि या देशामध्ये नीटच्या विद्यार्थ्यांची जी आत्महत्या झालेली आहे त्याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। या मागणीसाठी जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे। 20 जुलैला सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही, सरकार आपल्या मागण्यांकडे लक्ष देत नाही, सरकार जबाबदारी स्वीकारण्याच्या तयारीत नाही, जबाबदारी स्वीकारण्याच्या तयारीत नाही। सरकारपर्यंत आपला 1 महिन्यापासून चालू असलेल्या आंदोलनाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही। म्हणून विद्यार्थ्यांनी ठरवलं की 20 जुलैला पावसाळी अधिवेशन आहे आणि म्हणून या अधिवेशनावर मोर्चा त्यावेळेस अधिवेशनावर सरकारच्या विरोधात मोर्चा न्यायचा आहे। बांधवांनो, सरकारच्या विरोधात मोर्चा न्यायचा आहे आणि म्हणून सरकारकडं मोर्चाची मागणी केली असता सरकार आपल्याला परवानगी देणार नाही हे या भारतातील तरुणांना, या भारतातील विद्यार्थ्यांना अगोदरच माहिती होतं। आणि म्हणून संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार आपल्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी जनतेला आणि तरुणांना, या देशातील विद्यार्थ्यांना
मोर्चा काढण्याचं, आंदोलन करण्याचं संविधानिक अधिकार आहे. पोलिसांनी त्यासाठी परवानगीच दिली पाहिजेत किंवा पोलिसांकडे त्यासाठी परवानगी मागितली पाहिजेत अशातला कोणताही भाग नाही. आम्ही देशातल्या विद्यार्थी सरकारची जबाबदारी तय करण्यासाठी, सरकारची जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांनी ती स्वीकारली पाहिजेत. यासाठी आम्ही संसदेवर मोर्चा काढत आहोत. ही इंटिमेशन त्यांनी पोलिसांना दिली होती आणि म्हणून ज्या वेळेस संसदेच्या मार्गानं हा विद्यार्थी कूच करत होता यावेळेस पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर अतिशय आमाघोषपणे लाठीचार्ज केला. जालियन इतिहासामध्ये जालियनवाला बागेची हत्याकांडाची आठवण आपल्याला माहिती आहे, परंतु त्याही पेक्षा अतिशय क्रूर पद्धतीने 12-12 वर्षांच्या मुलींवर लाठी हल्ला करण्यात आला. मुलींचे अक्षरशः कपडे पोलिसांनी फाडले. या पोलिसांमध्ये सरकारच्या वतीनं काही RSSचे गुंड सुद्धा त्यामध्ये पाठवण्यात आले होते. आपण सर्वांनी ते व्हिडिओ पाहिलेलेच आहेत. इतकं क्रूर हे सरकार आहे आणि म्हणून हे सरकार बदललं पाहिजे. हे सरकार लायकीचं नाही या देशाची सत्ता चालवण्यासाठी. यासाठी आपण हे दाभाडी बंदचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन जो उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भीम, जय भीम. ज्या मातेनं छत्रपती शिवाजी महाराज घडवले, ज्या मातेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा पुत्र जन्माला घातला, अशा महाराष्ट्राच्या मातेला वंदन करत मित्रांनो, आज आपण या दाभाडीमध्ये खरं तर 20 जुलैला सोनम वांगचुक यांचं जे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जे आंदोलन सुरू होतं, त्या असणाऱ्या आंदोलनाला, त्या आंदोलनाची कुठलीही दखल या ठिकाणी या सरकारनं घेतली नाही आणि लोकशाही मार्गाने चाललेल्या या आंदोलनावरती या ठिकाणी या भाजपच्या सरकारनं अमानुषपणे जो लाठीचार्ज केला. त्या असणाऱ्या लाठीचार्जमध्ये आमचे जे विद्यार्थी त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यावरती त्यांची डोकी फोडण्यात गेली. त्या ठिकाणी रक्त सांडलं आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लोकशाही वाचवण्यासाठी हा हुकुमशाहीच्या विरोधामध्ये ही हिटलरची हुकुमशाही या ठिकाणी आम्ही चालू देणार नाही. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांनी आज हा 23 जुलैला संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी या दाभाडीच्या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन दैवाळ यांना रात्री निवेदन दिलं आणि या ठिकाणी दाभाडी बंदची हाक दिली होती. आपण दाभाडीच्या व्यापारी बांधवांनी या ठिकाणी 100% प्रतिसाद दिला. त्याबद्दल दाभाडी येथील या व्यापारी महासंघाचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. दिल्ली येथे जो आपला विद्यार्थी होते त्यांच्यावर जो पोलिसांनी जो अमानुष लाठीचार्ज केला त्या निषेधार्थ आपण दाभाडी तब्बत ठेवलाच, परंतु प्रकाश आंबेडकर, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक आज दिलेली आहे. त्या अनुषंगाने आपलाही त्यामध्ये खारीचा वाटा असावा या माध्यमातून दाभाडी येथे जो बंद पाळला आहे, संपूर्ण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आपले पवन दैवाळ यांना रात्री आम्ही भेटलो. त्यांनी संपूर्ण व्यापाऱ्यांनी दाभाडीच्या अत्यंत 100% प्रतिसाद या बदला दिला. त्याबद्दल सर्वांचे आम्ही, आमचे मिलिंद रगडे, गचरू रगडे, रतन रगडे आणि सर्व आंबेडकरी जनता आणि संपूर्ण गावकरी यांच्या वतीनं व्यापाऱ्याचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि आपले जे बंद असलेला आता आपण पुन्हा सुरळीतपणे चालू करावा अशी सर्वांना या ठिकाणी यांच्या सर्वांच्या वतीनं मी सांगतो. एवढं बोलून सर्व